छापल्याप्रमाणे सभापती महोदय, हे अत्यंत महत्त्वाच्या एका विषयाकडे मी मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथे इंदिरानगर भाग आहे आणि या इंदिरानगर भागामध्ये सर्वे नंबर 106 मध्ये हे गेले 60-65 वर्षांपासूनच्या काही पोकळीस्त नोंदी या तिथल्या लोकांच्या सातबाऱ्यावर आहे। या संदर्भामध्ये मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती केल्यानंतर माननीय महसूल मंत्र्यांनी खास त्याच्यासाठी बैठक घेतली। आपण त्याच्यामध्ये कायदेशीर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। कायदेशीर मार्गामध्ये देखील खूप अडचणी असल्यामुळे आम्ही काही करून त्या मूळ मालकांना त्याच्यामध्ये कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यातून त्याचं कन्फर्मेशन डीड करण्यासाठी आम्ही साधारणतः 700 लोक हे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्या 1 तारखेला पोहोचले। 1 तारखेला पोहोचल्यानंतर हे उत्तर जे या ठिकाणी दिलेले सभापती महोदय अत्यंत चुकीचं उत्तर त्या सब रजिस्ट्रारने दिलेलं आहे। मी स्वतः तिथे गेलो होतो, मंत्री महोदयांना मी तिथून फोन लावला होता। मंत्री महोदयांनी स्वतः IGRशी तिथं फोनवर संपर्क केला। IGRनी त्याला सांगितलं माझ्या समोर ते जाधव नावाचे जे अधिकारी आहेत तो तिथून निघून गेला। नंतर त्यांनी परत 1 तासाने मला फोन केला की माझा BP वाढला होता, मी जरा आता बरा वाटतोय, साहेब तुम्ही त्या लोकांना पाठवा। जेव्हा मंत्री महोदय आपला निरोप आल्यानंतर त्यांनी परत बोलवलं। 3 वाजता परत ते 600 लोक तिथं गेले आणि 600 लोकांना 6:30 वाजेपर्यंत बसून ठेवलं। बसून ठेवल्यानंतर ते वेळ लागेल म्हणून वेळ वाढून घेतली आणि 6:30 वाजता तो माणूस ते ठिकाणी बंद करून निघून गेला। मंत्री महोदय, आपल्या निर्देशानंतर देखील जर अशा पद्धतीचं जर वागणूक जर सब रजिस्ट्रारचे अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये IGR यांनी फोन केलेले आहेत। JDR सुद्धा दोषी आहे, कारण JDRला IGRनी निरोप दिला, जॉईंट डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं, त्यांनी खालच्या डेप्युटी रजिस्ट्रारला सांगितलं। हे सगळे लोक जे आहेत ते दोषी आहेत। आपण इतक्या वर्षांनंतर कष्टाने त्या लोकांना घरं नावावर करून देण्याचं काम मंत्री महोदय आपण करतोय आणि जर असे अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। यासाठी माझी मंत्री महोदयांना 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की हे जे जाधव नावाचे सद्गृहस्थ आहेत जे आरेरावीने वागतात, स्वतः मी कार्यालयात गेलेलो आहे तरी इथं खोटी माहिती दिलेली आहे। म्हणजे मी स्वतः कार्यालयात 1 वाजता गेलो होतो, असं नाही की कोणाचे तरी बोलण्यावर। त्यामुळं या जाधवांना तातडीने निलंबित केलं पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांचे जे कॉल रेकॉर्ड आहे CDR रेकॉर्ड ते तपासले पाहिजे, त्या कार्यालयातलं CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं पाहिजे की ते किती वेळा आले किती वेळा गेले। ही सगळी माहिती खोटी आहे की इतके दस्तावेज इतक्या वाजेपर्यंत नोंदले इतक्या वाजेपर्यंत बसले होते, हे सगळं खोटं आहे। आणि तातडीने मंत्री महोदय आपण त्या जाधव किंवा जो कोणी सब रजिस्ट्रार तिथं ज्याच्याकडे चार्ज असेल त्यांनी आजच्या आज त्या त्या मूळ मालकांच्या दस्तावेज नोंदवून दिले पाहिजे अशी माझी मागणी आहे। माननीय मंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, सत्ते तांबेजींनी मांडलेली वस्तुस्थिती ही बऱ्यापैकी योग्य आहे। मी स्वतः या केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं आहे। खरं तर त्याची एवढंच म्हणणं होतं की माझी आज काही प्रकृती ठीक नाही आहे, मी जॉईन झालो आहे पण आज काही दिवसभर काम करू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलं आहे। मला वाटतं की याच्यामध्ये साशंकता आहे। कुठल्या प्रेशरखाली त्यांनी त्या नोंदणी केल्या नाही। मुद्रांक नोंदणी अधिनियमात नोंदणी करावीच लागतं, आपण ना करू शकत नाही। तर मी सत्ते तांबेजींना एवढंच सांगेल की पुढच्या 3 दिवसामध्ये स्पेशल कॅम्प लावून आपल्या 700 ज्या नोंदण्या आहेत तिथे त्या करण्याच्या सूचना आम्ही देतो आहे। आमचे IGR 3 दिवसामध्ये संगमनेर कार्यालयात जातील, या पूर्ण घटनेची सविस्तर 3 दिवसाच्या चौकशी करतील। खरंच त्यांची तब्येत खराब झाली होती का, खरंच त्यांनी प्रेशरमध्ये येऊन तर थांबवलं नाही वगैरे। तर सकृतदर्शनी आपलं म्हणणं खरं आहे की मी स्वतः त्या ठिकाणी IGRला इंटरव्हेन्शन केल्यावरही त्यांनी प्रकृतीचं कारण सांगून त्यातून पळ काढला आहे। तर मी 3 दिवसात सर्व 700 नोंदण्या म्हणजे मुद्रांक लावून देतो आहे। म्हणजे आमचे IGR स्पेशल कॅम्प लावतील आणि IGR स्वतः संगमनेर कार्यालयात जाऊन 3 दिवसात पूर्ण तपास करून जर जाधव त्या ठिकाणी खरंच त्याची प्रकृती योग्य असताना जर त्यांनी टाळाटाळ केली असेल तर मग कारवाई करू। पण एकदा प्रकृतीचं कारण दिलं आहे, BPचं कारण दिलं आहे, त्यांनी रेकॉर्डवरही काही त्या ठिकाणी ते पाठवलेलं आहे। त्यामुळं 3 दिवसाची वेळ सत्ते तांबेजींनी या ठिकाणी द्यावी। नोंदणी 3 दिवसात करू आणि 3 दिवसात त्यावर जाधववर जर त्या ठिकाणी चौकशी करून अंतिम कारवाई करू। लक्षवेधी क्रमांक भाई बोला। सभापती महोदय,
अतिशय गंभीर यासाठी सुद्धा आहे. आपण स्वतः उत्तरातही सांगताय आपण इंटरव्हीन केलं, शासनाने इंटरव्हीन केलं, ते स्वतः जाऊन तिकडे बसले, म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत बसले ते. त्या सगळ्या यांना जे संबंधित ज्यांच्या नोंदी करून घ्यायच्या होत्या. बरं सभापती महोदय, नोंदी करणं हे सरकारी काम करायला निघाला ना तो सदस्य. त्यांनी सरकारी काम करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सरकारी मुलाजिम जो आहे त्यांनी अशा पद्धतीने वागणं म्हणजे एकंदरीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काही प्रश्न हाताळले, आम्ही त्याचं स्वागत केलं. परंतु शासनाचं हे अधिकारी माजलेले अधिकारी मानतात का? हा अनुभव तुम्हाला यासाठी तुम्ही स्वतःच्या याच्यामध्ये सांगितलंय की मी इंटरव्हीन केलं तरी सुद्धा ते घडलं नाही. 6:30 वाजेपर्यंत त्यांनी, बरं तब्येतीचं कारण जे सांगतो आहे तो माणूस, त्यांनाही सांगितलं, सदस्य तांबेनाही सांगितलं की माझा प्रेशर वाढलं होतं. काम तुझं केलं असतं, तुझं प्रेशरच वाढलं नसतं. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये काळबेरा आहे, जसं आपणही इथे संशय व्यक्त केलाय. आणि म्हणून IGR जाऊन तिथे काय चौकशी करतील हा भाग तो तुमच्या चौकशीचा असू द्या, परंतु तात्काळ त्या माणसाला त्या जागेवरनं तिकडून हलवा, त्याला तात्काळ हलवा. म्हणजे हा मेसेज जाऊ द्या की तुमची मनमानी, तुमची माजोरी पण हा अधिकाऱ्यांचा चालू देणार नाही, आणि म्हणून ते आपण त्याला तात्काळ त्या जागेवरनं दूर करणार का? नाही भाई, माननीय सभापती महोदय, माननीय सत्य तांबे आणि भाईंनी सांगितलेलं बरोबर आहे. मी स्वतः इंटरव्हेन्शन केलं. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की माझा 700 लोकांच्या नोंदणी एका दिवशी करणे, हाय ब्लड प्रेशरचा बिमार, मी एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आज त्याची बदली करू. एक दुसरं, 3 दिवसात IGR जातील संगमनेरला. IGR जाऊन स्वतः त्या ठिकाणी पूर्ण चौकशी करतील आणि 3 दिवसात त्याचा बाकीची इतर कारवाई जे सत्तेने सांगितलं की त्यांना पुढचं निलंबन करायचं की अजून काय करायचं ते बघू. पण आता बदली तर आज करतो. दुसरं, 3 दिवसाच्या जेवढे दस्त 700 3 दिवसात कॅम्प लावा लागेल. कॅम्प लावून करावं लागेल, कारण 700 दस्ताची तेवढी मॅनपॉवर एकावेळी नाही आहे, कारण तेवढी मॅनपॉवर तिकडे एका दिवशी नसतं. शेवटी दुय्यम निबंधक कार्यालय आहे, त्यामुळं वेगळी मॅनपॉवर त्या ठिकाणी देऊन स्वतः IGR त्या ठिकाणी जाऊन सर्व दस्त लावतील आणि नंतर 3 दिवसात जाधवनी जे काही त्या दिवशी दिवसभरात जे काही सत्य तांबेशी जे काही चुकीच्या पद्धतीने वागले असतील, दस्त लावण्यात टाळाटाळ केली आहे, नियमात असताना दस्त लावले नाही आहे. मी स्वतः इंटरव्हेन्शन केल्यावर त्या ठिकाणी तो निघून गेला. त्यांचा BPचं कारण त्यांनी सांगितलं मला 150 BP झाला, 160 BP झाला, जे काय झालं. मला असं वाटतं की याच्यामध्ये 3ही मार्ग आपण काढतो आहे, त्याला तिथे ठेवत नाही आहे. दुसरा कॅम्प लावतो आहे, तिसरा IGRला त्या ठिकाणी पाठवतो आहे. मला वाटतं आता प्रश्न अतिशय सकारात्मक मंत्री महोदयांनी उत्तर दिले. मंत्री महोदय, आपण जे उत्तर दिले त्याबद्दल मी तुमचे विशेष करून आभार मानतो. कारण हे जे घरं आहे ते 50, 100, 200, 300 स्क्वेअर फूटच्या लोकांचे घरं आहेत आणि आपण त्याची बैठक लावली. आपण पहिल्या दिवसापासून सकारात्मक, म्हणूनच हा प्रश्न मार्गी लागतोय, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. लक्षवेधी क्रमांक 3 किशोर दराडे. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 11 फेब्रुवारी 2020 रोजी LCBने अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. 4 जुलै 2024 रोजी पत्नी व त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. अशा अधिकारी, शिक्षण अधिकारी नंदुरबार, माझा प्रश्न आहे, शिक्षण अधिकारी नंदुरबार यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या पदावर कोणी नियुक्ती दिली आहे व त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवगत झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे, पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही. हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ ID मिळते, पण ते अधिकारी मोकाट फिरत आहे. तिसरी गोष्ट अशी, जे अधिकारी धुळे, नंदुरबार, पुणा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी अवदक मिळत नाही.
गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही. कितीतरी अधिकारी गेले, कोणत्या प्रकारे काम केलं, तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही. ACBने गुन्हे दाखल केले, त्या ठिकाणी साधारणतः 31 लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली. पण साधारण जर बघितलं 100 कोटी रुपयाच्या आसपास या अधिकाऱ्यांनी माया जमवलेली सर. आणि अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले, तक्रारी केले. अद्यापही या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलंय सर त्याच्यामध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली आहे, आपण चौकशी लावली, अजूनही तो अधिकारी तिथं स्वतःची मनमानी करत आहे. दुसरी गोष्ट, बॅकडेटेड जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय्य करण्याचं कामकाज आजही चालू आहे. ते कधी बंद होणार आहे? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून SIT मार्फत चौकशी करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य माननीय दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ते प्रकरण 2020चं आहे आणि 2020मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. त्याची आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय माननीय निर्देश करेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. दुसरा, शालार्थ IDच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातनं एक SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. साधारणपणे आणखी 3 महिन्याची मुदत त्या SITला वाढवून देण्यात आलेली आहे. या SIT चौकशीमध्ये जे जे काही प्रकरणं पुढे येतील त्या ठिकाणी त्या प्रकारची कारवाई केली जाईल. भाई महोदय, मंत्री महोदय, आपण ज्या गुन्ह्याचा संदर्भ देत आहे तो इथे आहे, पण त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो, असा गुन्हा होत नाही ना. FIR असा लॉन्च होतो का? कोर्ट काय अंतिम निर्णय देईल हे खरं आहे, परंतु तो गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, हा एक मुद्दा. म्हणून चौकशी आणि त्या सगळ्या फेऱ्यामध्ये आपण जात असताना एखादा ज्या आपण ती म्हण खरं तर कालबाह्य झाली असली तरी तो काळ सोकावतोय. तो तिथे थांबला का 2020 साली त्याच्यावर हे झाल्यावर? तर नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारचे नुसतं चौकशा नव्हे तर ACBने कारवाई केली. मग अधिकचे पैसे असतील किंवा काय असेल, भ्रष्टाचाराचा पैसा उभा असेल, त्याच्यापेक्षा वाईट शिक्षकांचे सगळे ते कागदपत्र तयार करण्यासाठीचा जो काय भ्रष्टाचार तो करत आला, म्हणजे त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो आपण, ज्या पद्धतीने त्याला पैसे कमवायची घाणेरड्या पद्धतीने जी त्याला ती सवय लागली होती ती त्याची सुटलीच नाही ना. म्हणजे एखादा गुन्हा स्पष्ट झाल्यानंतर किंवा आपल्यावर जर एखादा हे आल्याच्या नंतर, संकट आल्यानंतर किंवा कोणी आरोप केल्यानंतर तो सुधारायला तर पाहिजे. नाही ना. 2020 ते 2026 मध्ये आपण आलो आणि तरी सुद्धा तो तेच करतोय जे पूर्वी करत होता आणि ते वारंवार निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर आणि म्हणून आमचं साधं म्हणणं आहे की आता चर्चा होत असताना तेच चर्चा झाली की इतकं चांगलं सक्षम सरकार असताना, तुमच्यासारखे सिनियर मंत्री असताना अशी माणसं किंवा असे अधिकारी इतके माजतात कसे आणि इतके बिनधास्त पैसे खातात कसे, आणि त्यांचं हे पैसे खाणं निदर्शनास आल्यानंतर आपण जर तेच सांगत असू तर SIT करू, चौकशीला हे करू, आपल्याकडे अधिकार आहेत ना. त्याचा पूर्व इतिहास लक्षात घेता या व्यक्तीला तात्काळ आपण सस्पेंड करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय भाईंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ते जे प्रकरण माननीय आमदार दराडे साहेबांनी उपस्थित केलं ते 2020चं आहे आणि 2020मध्ये त्या ठिकाणी पोलीस विभागाला गुन्हा दाखल झाला, अटक झाली आणि नंतरच्या काळामध्ये जो काही निलंबन पिरियड असतो, कालावधी असतो, त्याप्रमाणे निलंबित करण्यात आलं आहे. आणि आता ही वस्तुस्थिती आहे की ते आता नंदुरबारला कार्यरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपण
बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये मी जे उत्तर दिलं तर ते राज्यव्यापी SITच्या संदर्भातली मी माहिती आपल्यासमोर ठेवली. पाठीमागच्या काळामध्ये सन्माननीय सदस्य महोदयांनी जे काही मुद्दे ठेवलेले होते की बाबा टप्पा अनुदान ते कार्यवाही झालेली नाही, तर या मुद्द्यावर सुद्धा त्या जिल्ह्याची आपण माहिती त्या ठिकाणी बोलवलेली आहे. साधारणपणे मंत्री महोदयाचं ऐकून द्या की मी संधी देतो आपल्याला. मंत्री महोदय उभा आहेत आणि मंत्री महोदय उभा आहेत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. जर त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारू शकता ना. सभापती महोदय, बोला आपण बोला. तात्काळ त्यांची बदली अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण जे काही ऐकून तर घ्या आपण. मंत्री महोदय काय घोषणा करतात, आपल्याला परत बोलायला संधी आहे. आपण मध्ये डिस्टर्बन्स का पदावर बदली करूया. आपण जे काही मुद्दे देणार त्या मुद्द्यांप्रमाणे तात्काळ चौकशी करून एका विहित कालावधीमध्ये टाइम बॉन्ड त्याचं विहित कालावधीमध्ये आपण महिन्याभराच्या आत आपण त्याची चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये जे काही पुढे त्याप्रमाणे कारवाई करू. मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्याला जे अपेक्षित आहे ती सर्व घोषणा केलेली आहे. अभिजित वंजारी. महोदय, प्रायमा फेसी जो काही या ठिकाणी या चौकशीच्या अंती जो अहवाल आला आहे का, तो एक प्रश्न आहे. आणि बेसिकली जे चार्जेस त्यांच्या अगेन्स्टमध्ये लावलेले आहेत, एक तर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या फाईल क्लिअर करण्यासाठी लोकांकडनं पैसे घेतले आहेत. बनावट कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी बनवलेले आहेत. म्हणून इंडियन पिनल कोडच्या 467 आणि वेगवेगळ्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. तर त्याला जेव्हा सस्पेंड झाला 2020 मध्ये हा अधिकारी, त्याला पुन्हा रिइन्स्टेट करताना आपण जी नोटशीट तयार केली होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन शासनानं किंवा आपल्या विभागाने दिलं, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मुळात त्याला रिइन्स्टेट करणं हे चुकीचं होतं. खरं म्हणजे ही बडतर्फ करण्याची फिट केस असताना सुद्धा आपण त्याला रिइन्स्टेट केलं, हा एक नंबर 1 भाग. आणि पुन्हा त्याच विभागामध्ये नंदुरबारमध्ये त्याला ठेवून पुन्हा त्याचे तसेच प्रकार सुरू आहे. म्हणून पुन्हा त्याला सस्पेंड का केल्या जाऊ शकत नाही, याचं उत्तर मंत्री महोदयांकडनं अपेक्षित आहे. म्हणून आमची मागणी आहे की त्याला समजा बडतर्फ करता येत नसेल पूर्ण चौकशी झाल्या नसल्यामुळे, तर मग किमान त्याला पुन्हा सस्पेंड करावं, ही मागणी या सभागृहाची आहे. ऐका ना, दराडे साहेब बसा जरा आपण. सभापती महोदय, मी सांगितलं की ते प्रकरण 2020चं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा गुन्हा दाखल झाला, पुढची कारवाई झाली, निलंबन कालावधी झाला आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हटले त्याप्रमाणे त्याला रुजू करून त्या ठिकाणी पोस्टिंग केली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता आपण तात्काळ अकार्यकारी पदावर त्याचं बदली करू आणि आपण जे मुद्दे आपण आज या ठिकाणी उपस्थित करणार त्या सर्व मुद्द्यांप्रमाणे महिन्याभराच्या आत त्याचं चौकशी करू आणि चौकशी अहवालाप्रमाणे पुढची कारवाई करू. विक्रम काळे. सभापती महोदय, बोला आपण. सभापती महोदय, जेव्हा इथं सदस्य पूर्ण माहिती आणती सभापती महोदय प्रश्न मांडतात, तेव्हा त्याचं गांभीर्य सभापती महोदय लक्षात घेऊन आपण उचित अशी कारवाई होत असते. सभापती महोदय, अख्खं सभागृह ह्या मतावरती आलेलं आहे की त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे. का केलं पाहिजे निलंबित? मंत्री महोदय वारंवार सांगतात की 20चं प्रकरण. 20चं प्रकरण नाही, 20ला पहिलं केलं होती चूक, ती चूक तेव्हापासून 26 पर्यंत तो करतोय. म्हणून त्याला तर दोषी ठरवलंच, पण त्याच्या बायकोवर सुद्धा आर्थिक शाखेचे गुन्हे सभापती महोदय की त्यांच्याकडं स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती आहे म्हणून. मग सभापती महोदय हे होत असताना आणि दराडे साहेब घसा कोरडा करून सांगतायत की कालचीच बातमी आहे यापाती वर्तमानपत्रामध्ये. आणि सभापती महोदय दादा नावायांचं, दादा भोसे, सभापती महोदय दादा सारखे निर्णय व्हायला पाहिजेत. तुम्ही का पाठीशी घालताय दादा?
आमची विनंती आहे तुम्हाला. आम्ही इथं जेव्हा जीव तोडतो तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही आमचं काय वाकडं होत आहे, कोण काय करणार आहे. मग पुन्हा आमच्या छातीवरती मग आम्ही काम करायचं का नाही लोकांमध्ये जाऊन. तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, त्याचा मान राखण्याचं काम सभापती महोदय झालं पाहिजे. तेव्हाच अख्खं सभागृह म्हणत असेल तर सभापती महोदय त्यांना सस्पेंड करण्याची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी करावी अशी माझी विनंती आहे. आणि ते आपण करून बाणेदारपणा दाखवणार का. मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत, पण काही गोष्टी लक्षात देखील घेतल्या पाहिजे की आपणच सांगता पूर्वी सस्पेंड केलं, परत रिस्टेट झालं, आता त्यांनी अकार्यकारी पदावरती त्यांना बदली करायचं देखील सांगितलंय. ऐकून घ्या जरा. तरी बदली करायचं ठरवलेलं आहे. चौकशी समिती नेमलेली आहे. आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू आणि चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू. पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे, तुमचा हेतू साध्य होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. मंत्री महोदय या निमित्तानं आपण 1 महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी. म्हणजे सभा मी तक्रार केली आहे. म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी. अपमान होणार नाही.